आहे त्याच्या बाजूला आपलं बीकेसी, तिथेच आम्ही राहतो. बीकेसी मध्ये फुकट्या त्यांनी जागा दिली, ती कोणाला दिली? बुलेट ट्रेन. त्या बुलेट ट्रेन मधून लोक बसून जाणार कुठे? म्हणजे ही ट्रेन कोणाच्या फायद्याची आहे? तुम्ही मला सांगा, इथून किती लोक तुम्ही सगळे अहमदाबादला रोज जाऊन काम करून परत येणार? कोणी जाणार आहे? पण तिथून सगळे येतील, काम करून परत जातील, किंवा इकडचे राहणार तिकडे जाऊन काम करतील आणि परत येतील. पण मूळ गोष्ट ही आहे की ही बुलेट ट्रेन मुंबईच्या फायद्याची आहे का? महाराष्ट्राच्या हिताची आहे का? का नाही मुंबई दिल्ली केली? का नाही मुंबई नागपूर केली? का नाही मुंबई छत्रपती संभाजीनगर केली? का नाही मुंबई पुणे केली? पण हे करत असताना बरोबर बीकेसीच्या बाजूला बुलेट ट्रेन, बीकेसी मध्येच तिथे धारावी. बरं, बुलेट ट्रेनवर जेवढा खर्च होत आहे, कितीतरी हजारो कोटीचा खर्च होत आहे, ती वापरणार कोण, त्याची किंमत काय असणार आहे तिकिटाची माहित नाही. पण तेवढाच खर्च जर आज माझ्या मुंबईच्या लोकांवर केला असता तर आज जी घटना घडलेली आहे ती घटना घडली नसती. जेवढा तुम्ही बुलेट ट्रेनवर खर्च करत आहात, जर माझ्या बीएसटीला त्याच्यापेक्षा कितीतरी कमी टक्क्यांमध्ये तुम्ही पैसे दिले असते तरी आज तुम्हाला भाडेवाढ करायची गरज लागली नसती किंवा बीएसटी कमी लावण्याची गरज लागली नसती. आज जेवढे तुम्ही बुलेट ट्रेनवर खर्च करत आहात तेच जर पैसे तुम्ही सगळे एकत्र करून धारावीकरांना दर्जेदार घरं देण्यात लावली असती ना, अदानीची गरज लागली नसती.